बरेच दिवस झाले नवरोबाला सांगितलं होतं, की फणस घेऊन या, पण त्यांच्या काही लक्षातच राहिलं नाही. पण या आठवड्यात मात्र ते न सांगता न विसरता फणस घेऊन आले. आणि आमच्या भागात जे व्हेज लोकं आहेत, ती ही भाजी खात नाही. त्यांना ही भाजी चिकन मटणसारखी वाटते. म्हणून मग ही भाजी आमच्याकडे जास्त मिळतही नाही. त्यासाठी नवरोबाला सांगत होते, की संपण्याआधी घेऊन या. चला तर मग चिकन मटणलाही मागे पाडेल अशी आज फणसाची भाजी बनवूया. त्यासाठी काय करायचं आहे, गरम पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, हळद घालायचं आहे आणि आपल्याला फणस छान आपल्याला उकळून घ्यायचा आहे. त्यानंतर तव्यावरती आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहे, ज्यामध्ये बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचे काप, सोबतच लसूण, अद्रक, जिरं आणि काही खडे मसाले भाजून घ्यायचे आहे आणि हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून तयार वाटण घालायचं, त्यामध्ये गरम मसाला, धने पावडर घालून शिजलेलं फणस घालायचं. त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक उकळी आणून घ्यायची. नवरोबाने फणस तर आणले, पण कोथिंबीर आणायचं विसरून गेले. तुम्ही मात्र विसरू नका कोथिंबीर आणायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला.